तर आज आपण चौथा टॉपिक चालू होतो एक्सपान्शन डिव्हाइस. याच्यामध्ये आपण जर सायकल बघितली सो कॉम्प्रेसर, त्यानंतर कंडेन्सर, एक्सपान्शन डिव्हाइस, इव्हॅपोरेटर आणि मग परत कॉम्प्रेसर. ओके, सो आपण हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. दुसरा, तिसरा आणि एक्सपान्शन हॉल हा एक राहिला होता. आपल्या सायकलमधला महत्त्वाचा पार्ट आहे. सो आपण आज बघूया एक्सपान्शन डिव्हाइस. सो तुम्हाला क्वेश्चन पण आले असतील. आपली क्वेश्चन सिरीज चालू झाली आहे 11 वाजता. सो त्याच्यामध्ये एक्सपान्शन डिव्हाइस काय करतो. सो एक्सपान्शन डिव्हाइसला मीटरिंग डिव्हाइस पण म्हणतात आणि त्याला थ्रोटलिंग डिव्हाइस पण म्हणतात. सो क्वेश्चनमध्ये विचारलं जाईल की एक्सपान्शन वॉल किंवा एक्सपान्शन डिव्हाइस, मीटरिंग डिव्हाइस, थ्रोटलिंग डिव्हाइस ही एकच नाव आहे. ओके, आता त्याला मीटरिंग का म्हटलं जातं की बघा, इथून आपला कंडेन्सरचा येतो, त्याच्या आधी मे बी कंडिशन तर रिसिवर असतो. सो जशी कंडिशन असेल त्यानुसार तर इथे रिडक्शन होतं आणि मग आपण इथे अशी कॅपिलरी म्हणतो आपण त्याला, किंवा एक्सपान्शन डिव्हाइस तो बसवतो. सो इथे काय होतं बघा, सडनली प्रेशर, इथं एरिया जास्त आहे, एरिया कमी, सो प्रेशर ड्रॉप होतं आहे. ओके, प्रेशर ड्रॉप होतं आहे म्हणून त्याला मीटरिंग म्हटलं आहे. म्हणजे काय करतो की इथे येताना प्रेशर जास्त आहे आणि नंतर इथे जाताना एकदम प्रेशर कमी होतं आहे, म्हणजे तो मीटर करतो आहे, प्रेशर कमी करण्याचं काम करतो, त्याला मीटरिंग म्हटलं जातं. ओके, थ्रोटलिंगसुद्धा एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्रेशर ड्रॉप होतं म्हणजे थ्रोटलिंग डिव्हाइस म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर दुसरा पॉईंट, डिवाइड हाय प्रेशर अँड लो साईड प्रेशर ऑफ द रेफ्रिजरंट. जर आपली आपण सायकल बघितली तर या साईडला इथे असं कॉम्प्रेसर, इथं इव्हॅपोरेटर, या साईडला इथे कंडेन्सर आणि इथे एक्सपान्शन वॉल. सो काय करतो तो, एक प्रकारे डिवाईड करतो की हाय साईड आणि लो साईड. ओके, इकडून जर असंच म्हटलं असं तर ही याच्या खालचा हाय साईड, ह्याच्या खालची लो साईड. ओके, सो डिफरन्शिएट करतो आहे हाय साईड आणि लो साईड, म्हणून त्याला म्हटलं आहे की एक डिव्हाइस दोन भागामध्ये तो रूपांतर करतो. त्यानंतर इट कनेक्ट बिटवीन रिसिव्हर कंटेनिंग लिक्विड रेफ्रिजरंट ॲट हाय प्रेशर अँड इव्हॅपोरेटर कंटेनिंग लो प्रेशर. ओके, सो सिच्युएशन कशी असेल त्याच्यानुसार रिसिव्हर आधी असेल तर रिसिव्हर असेल किंवा तिथे कंडेन्सर पण असेल. ओके, कंडेन्सर आणि मग शेवटचा पार्ट कुठला आपला येतो, इव्हॅपोरेटर. या दोघांना तो काय करतो, इन बिटवीन. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पण विचारलं जाईल की एक्सपान्शन वॉल कुठे असतो. ओके, तर एक्सपान्शन वॉलचे दोन उत्तर झाली, एक तर कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटरच्या मध्ये जोडला जातो किंवा रिसिव्हर आणि इव्हॅपोरेटरच्या मध्ये. ओके, त्यानंतर जी फंक्शन काय आहेत, एक्झॅक्ट काय काय काम करतो, जसं मगाशी म्हटलं की इट मेंटेन प्रेशर डिफरन्स बिटवीन हाय साईड अँड लो साईड. ओके, प्रेशर डिफरन्स बिटवीन हाय साईड आणि लो साईड. ओके, कारण की हाय साईडला काय असतं, प्रेशर जास्त असतं आणि लो साईडला प्रेशर कमी असतं. तर हे दोघांचं मेंटेन ठेवण्याचं काम करतो तो एक्सपान्शन वॉल आहे, ज्याला आपण कॅपिलरी म्हणतो, तो म्हणतो. त्यामुळे करतो सो दॅट लिक्विड रेफ्रिजरंट वेपराइज ॲट डिझाईन प्रेशर ऑफ इव्हॅपोरेटर. ओके, आता कॅपिलरी किंवा एक्सपान्शन वॉल सिलेक्शन मेथड काय आहे की याचा कॅपिलरीचा डायमीटर किती आहे. ओके, कॅपिलरीचा डायमीटर किती आहे आणि याची लेंथ किती आहे, लेंथ. ओके, याच्यानुसार कॅपिलरी डिझाईन केली जाते. आता लेंथ ही जास्त पाहिजे आणि त्याचा डायमीटर हा कमी पाहिजे, तर काय होईल की प्रेशर रिड्यूस आहे तो जास्त होईल कुठे, आफ्टर एक्सपान्शन वॉल. ओके, किंवा जिथं कंडेन्सर किंवा रिसिव्हरकडनं लाईन येणार आहे आणि जी कॅपिलरीला जॉईंट होणार आहे, त्यावेळी प्रेशर ड्रॉप पाहिजे असेल तर याची लेंथ जास्त पाहिजे आणि डायमीटर कमी पाहिजे, तर तुम्हाला तो चांगलं काय देईल, प्रेशर ड्रॉप देणार आहे. ओके, त्यानंतर इट कंट्रोल द फ्लो ऑफ रेफ्रिजरंट अकॉर्डिंग टू द लोड ऑफ इव्हॅपोरेटर. ओके, जसं आपला हा इव्हॅपोरेटर आहे आणि इथं आपली एक्सपान्शन होऊन जात आहे. इथं समजा काय होईल, लोड वाढला म्हणजे काय, आतमध्ये पदार्थ असल्याची हीट वाढली, तर हीट वाढल्यानंतर काय होईल की सुरुवातीला नॉर्मल असेल, आतमध्ये काही नसेल, त्यावेळी काय होईल की हा रेग्युलर फ्लो होईल. ओके,
पण ज्यावेळी तुम्ही आतमध्ये एखादा पदार्थ ठेवाल त्यावेळी काय होईल की ते उष्णता वाढेल. उष्णता वाढल्यामुळे काय होईल की इव्हॉपरेटरचं काम वाढलं. इव्हॉपरेटरचं काम वाढलं म्हणजे इथून तुम्हाला सप्लाय पण जास्त केला पाहिजे. सो इथलं काम वाढलं म्हणजे इकडून फ्लो कंट्रोलिंग. ओके, एक प्रकारे किती प्रमाणामध्ये रिफ्रिजरेशन आतमध्ये गेला पाहिजे इव्हॉपरेटरमध्ये आणि कधी कमी झाला पाहिजे हे सुद्धा तो डिसाईड करतो. त्यामुळे त्याला फ्लो कंट्रोलिंग म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर रिड्युसेस हाय प्रेशर लिक्विड रेफ्रिजरेशन टू लो प्रेशर. त्याचं फंक्शनच आहे कारण की प्रेशर जागा जास्त असते नंतर जागा कमी होते, त्यामुळं प्रेशर ड्रॉप होतो आणि हाय प्रेशर आणि लो प्रेशर साईडला दोन्ही साईडला तो प्रेशर मेंटेन करतो अशा पद्धतीने. ओके, आता आपण टाईप्स बघणार आहोत एक्सपान्शन डिव्हाइसचे. साधारणपणे 6 टाईप आहेत आणि एक इलेक्ट्रॉनिक म्हणून एक 7वा टाईप जो आपण तुम्हाला PDF टाकली आहे. त्यामध्ये 24 नंबरची आय थिंक PDF आहे. ओके, तो कॅपिलरी टाईप, त्याच्यानंतर कॅपिलरी टाईप हँड ऑपरेटेड ॲटोमॅटिक और कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन और थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन और लो साईड आणि हाय साईड. ओके, हे टाईप आहे याच्यामध्ये. सो आपण बघूया वन बाय वन. कॅपिलरी ट्यूब त्याची मी तुम्हाला डायग्राम दाखवलेली नाही आहे. ओके, सो ही कॅपिलरी ट्यूब आहे. दिसते तुम्हाला की लिक्विड रिफ्रिजरेशन फ्रॉम कंडेन्सर. जसं मी म्हणतो की सिस्टीममध्ये कुठे वापरले त्यानुसार ह्याच्या आधी इथे काय असेल, ओके, इथे मे बी रिसिवर पण असेल. त्यावेळी म्हणतो जाईल की लिक्विड रेफ्रिजरेशन फ्रॉम रिसिवर. ओके, स्ट्रेनर. का स्ट्रेनर आहे तर जो काही कचरा आहे तो इथेच काय झाला पाहिजे, स्टॉप झाला पाहिजे किंवा गाळला गेला पाहिजे. नाहीतर काय होईल की आपल्याला कॅपिलरीची साईज खूप छोटी असते, नाहीतर काय होईल कॅपिलरी चोक होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा कॅपिलरी चोक झाली की तिला कट करणे आणि परत ब्रेचिंग करणं हे खूप डिफिकल्ट आहे. कारण की जर डायमीटर आहे तो खूप छोटा आहे, 0.5 mm किंवा 0.025 mm असे छोटे पॉईंटमध्ये MM त्याचा काय असतो डायमीटर आणि लेंथ वगैरे. त्यामुळे ती खूप क्रिटिकल टास्क आहे ते ब्रेझिंग वगैरे करणं. सो ते टाकून देणं एकच ऑप्शन आहे त्यावर. ओके, किंवा फ्लशिंग करून झाली तर. सो कॅपिलरी आहे आपली. हा आपला इव्हॉपरेटर दिसतो तुम्हाला आणि ही आपली इथपासून इथपर्यंत कॅपिलरी. ओके, कारण की बघा ह्याचा डायमीटर बघा आधी किती आहे तो. ओके, डायमीटर जास्त आहे, नंतर मग हा आपल्याला छोटा झालेला डायमीटर दिसतो असा. ओके, सो इथपासून कॅपिलरी स्टार्ट झाली. हा आपला कंडेन्सरचा भाग किंवा रिसिव्हरचा भाग असेल जसं असेल त्या पद्धतीने. ओके, सो आपण कॅपिलरी टिपची काय झाली डायग्राम बघितलं तर कॅपिलरीचे पॉईंट बघूया. कॅपिलरी एक्झॅक्ट कुठे वापरले जाते, स्मॉल कपॅसिटी लाईक हार्मॅटिक, रेफ्रिजरेशन युनिट, डोमेस्टिक युनिट, वॉटर कूलर आणि रूम एअर कंडिशनर इत्यादी ठिकाणी आपल्याला काय होते कॅपिलरी वापरली जाते. ओके, त्याच्यानंतर इज इन्स्टॉल लिक्विड लाईन बिटवीन कंडेन्सर आणि इव्हॉपरेटर. जसं की कॅपिलरी कुठं बसवली जाते तर कंडेन्सर आणि इव्हॉपरेटरमध्ये, कारण की आपल्या छोट्या ह्याच्यामध्ये चुकून कुठेतरी रिसिव्हर असेल. ओके, जसं की हार्मॅटिक कॉम्प्रेसर आहे, रेफ्रिजरेशन युनिट आहे, डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे, वॉटर कूलर आहे, रूम कंडिशनर आहे. आपल्या अशा ठिकाणी आपण रिसिव्हर वापरत नाही. पण रिसिव्हर वापरतो कुठे, मोठ्या जे काही ते इंडस्ट्री असेल अशा ठिकाणी आपल्याला रिसिव्हर वापरायला लागते, कारण आपल्याला तेवढ्या अमाऊंटमध्ये लोड असतो. सो त्याच्यामुळे तिथे रिसिव्हर वापरायची गरज असते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की कॅपिलरी कुठे वापरली येते, कंडेन्सर आणि इव्हॉपरेटरच्या मध्ये. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, इनसाइड डायमीटर ऑफ ट्यूब जनरली 0.5 mm to 2.25 mm. ओके, हा जो काय त्याचा डायमीटर आहे, जो काय हा व्यास असेल तो 0.5 mm. ओके, सो किती छोटी आहे त्यामुळे चोकिंग झालं की काय होईल की क्रिटिकल टास्क आहे तो त्याला फ्लशिंग करणे वगैरे. त्यानंतर काही ठिकाणी ह्याची लेंथ आहे ती 3 mm पर्यंत पण दिलेली आहे. ओके, 0.5 to 3 mm. त्याच्यानंतर दुसरा आहे लेंथ 0.5 to 5 मीटर, कधीकधी 1 to 6 मीटर पण दिलेले आहे. ओके, 1 to 6 मीटर. सो पुस्तकानुसार व्हॅरी असेल, काही ठिकाणी 5 असेल, काही ठिकाणी 6 असेल. ओके, सो सिन्स फ्रिक्शनल रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. ओके, फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे काय की याच्यातनं जो काही फ्लुइड होणार आहे तो इथे कुठेतरी घर्षण होईल, इथे घर्षण होईल, इथे घर्षण होईल. सो
जो रेजिस्टन्स असेल तो जेवढा जास्त असेल, म्हणजे जी लेंथ जेवढी जास्त असेल तेवढं काय होईल की याचा रेजिस्टन्स वाढणार आहे, म्हणजे विरोध वाढणार आहे. आणि जेवढा विरोध वाढणार तेवढं काय होईल की प्रेशर ड्रॉप कमी होणार आहे. ओके, सो लेंथ कमी असेल तर प्रेशर ड्रॉप कमी मिळेल, लेंथ जास्त असेल तर प्रेशर ड्रॉप जास्त मिळेल. ओके, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. ओके, तर प्रेशर ड्रॉप आहे तो कुणाच्या, तर लेंथच्या बरोबरीत आणि डायमीटरच्या व्यस्त असा असेल तरच आपल्याला काय होणार आहे की प्रेशर ड्रॉप आहे तो जास्तीत जास्त मिळणार आहे. ओके, असं ते चौथं स्टेटमेंट आहे. सो कॅपिलरी ट्यूब अशी वर्क करते. ओके, त्याचे काही ॲडव्हान्टेज आहेत की आता बघायला गेलो तर आपल्याला काय कॉस्ट कॅपिलरी खूप कमी असते. ओके, बाकीच्या एक्सपान्शन डिव्हाइसपेक्षा, म्हणजे ते काय आपण बघितले हँड ऑपरेटेड, थर्बोस्टॅटिक, ॲटोमॅटिक. ओके, when compressor stop the refrigerant continuously flow, the operator requires pressure between high side and low side. ओके, तर प्रेशर मेंटेन ठेवायचं काम कोण करतं की रेफ्रिजरंट आहे तो. कारण की एकदा सिस्टीम स्टॉप झाली म्हणजे काय होणार की इथून कॉम्प्रेसरकडून पुढे रेफ्रिजरंट कंडेन्सरला येणार नाही आहे. ओके, कंडेन्सरकडून फक्त एक्सपान्शन वॉलमध्ये जोपर्यंत स्टार्टिंग असेल तोपर्यंत प्रेशर येईल, पण जसं प्रेशर ड्रॉप करायचं काम कोण करणार आहे की हा एक्सपान्शन वॉल आहे तो प्रेशर ड्रॉप करायचं किंवा प्रेशर मेंटेन ठेवायचं हाय साईडला आणि लो साईडला, याचं काम कोण करणार आहे, तो एक्सपान्शन डिव्हाइस करणार आहे. त्याच्यानंतर इट कन्सिडर डिक्रीज स्टार्टिंग लोड ऑन द कॉम्प्रेसर, दस लो स्टार्टिंग टॉर्क ऑफ द मोटर. ओके, यावेळी तर कॉम्प्रेसरला काय होईल की स्टार्टिंग लोड हा कमी असला पाहिजे, कारण की जर प्रेशर जास्त असेल तर तेवढा टॉर्क जास्त लागेल. कारण की या पिस्टनवर जर आपण वजन जास्त टाकलं तर याला फिरवण्यासाठी लागणारी गती पण काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. सो जर त्याच्यावर प्रेशरच कमी असेल तर याला लागणारी गती आहे सुरुवातीला फिरवण्यासाठी, जो आपण किक मारतो गाडीची त्या पद्धतीने, तर लागणारा टॉर्क पण काय असेल, कमी असेल असं म्हटलेलं आहे त्याने. ओके, सो हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. हँड ऑपरेटेड एक्सपान्शन वॉल वेगळं काही नाही याच्यामध्ये, फक्त आपण आता डायग्रॅममध्ये थोडासा बदल आहे बघा. हँड ऑपरेटेड एक्सपान्शन वॉल याच्यामध्ये हँड वॉल दिला आहे जो आपण फिरवण्यासाठी, जसं की पाणी सोडणारा जो मनुष्य आहे आपल्या नळ पाणी योजनेच्या अंतर्गत जो कसा वरती येऊन वॉल मॅन्युअली ऑपरेट करतो, त्यामुळे फक्त त्याच्यामधले जे काही आपण नळ करतो चालू बंद त्याच पद्धतीने वेगळं काही नाही. वॉल स्टीम जो काही दांडा असेल त्याचा पॅकिंग नट मेंटेन ठेवण्यासाठी. ओके, त्यानंतर पॅकिंग आहे. निडल वॉल हा जो काय आहे हा महत्त्वाचा पार्ट आहे, जेणेकरून अशा पद्धतीने. ओके, ज्यावेळी असा पूर्ण बंद असेल त्यावेळी पूर्ण क्लोज असेल, आणि ज्यावेळी तुम्ही इथून याला काय करेल मॅन्युअली हँड ऑपरेट करून ओपन करा तेव्हा तो वरवर जाईल, त्यामुळे काय होईल की इकडून रिफ्रिजरेशन येणार आहे तो या इकडे पास होईल. सो आणि इथे काय आहे की एकदा तुम्ही फिक्स केलात की तेवढ्याच अमाऊंटमध्ये काय होणार आहे की रेफ्रिजरेशन फ्लो होणार आहे. त्यामुळं कॉन्स्टंट लोडसाठी हँड ऑपरेटर म्हणजे एकच लोड फिक्स करायचा आहे ऑपरेटरला आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये रेफ्रिजरेशन जाणार आहे. ओके, पुन्हा आपण चेंज करू शकत नाही. ओके, सो कॉन्स्टंट लोडसाठी हा वापरला जातो, ज्याला आपण निडल वॉल म्हणतो. आणि याला कुठे वापरलं जातं, जसं काही कोल्ड स्टोरेज वगैरे आहे अशा ठिकाणी याला वापरलं जातं, कारण कॉन्स्टंट लोड असतो कोल्ड स्टोरेजला. एकदा कोल्ड स्टोरेज आपल्याला डिझाईन माहिती झालं की किती टनेज कपॅसिटीसाठी आहे आणि तेवढ्या टनेज कपॅसिटीला किती ओपन करावा लागतो. सो एकदा ओपन केला की तो कंटिन्युअसली रन होत नाही. ते सिंगल कोल्ड स्टोरेज वगैरे असतात अशा ठिकाणी. ओके,